तो कागद ज्ञानोबरांच्याकडे दिला. ज्ञानोबरांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या हातामध्ये दिला. पाहिलं कोरा कागद आहे. सोपान काकाकडे दिला. त्यांनी पाठपोट पाहिला, कोरा कागद आहे. मुक्ताबाईंकडे जेव्हा कागद दिला तेव्हा मुक्ताबाईंनी कागद तर पाहिला, परंतु त्याच्यावर एक शेरा मारला. आता मुक्ताबाईंचे शब्द आहेत बरं का. मेला चांग्या 1400 वर्ष झाला तरी अजून कोराच आहे का, अशा मुक्ताबाई म्हणतात. मुक्ताबाईंचा अधिकार मोठा आहे. मी सांगितलं त्या दिवशी, आद्यत्रय जननी देवाची आहे असा ज्यांचा अधिकार आहे, चांगदेव कोण आहे त्यांच्या पुढे. पुन्हा निवृत्तीनाथ महाराजांच्या हातामध्ये तो कागद दिला गेला. या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो, चांगदेव महाराजांनी कोरा कागद का पाठवला? ज्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एका कागदावर 65 ओव्या बसतील एवढा कागद निर्माण होऊ शकत होता. याचा अर्थ इंडस्ट्रियल प्रगती एवढी झालेली होती, एवढा मोठा कागद महाराष्ट्रात तयार होऊ शकत होता. मग औद्योगिक प्रगती एवढी झालेली असताना नतेन वृद्धो भवति येनास्य फलितम शिरः हा शास्त्र निर्णय त्यांना समजलेला नव्हता का? किंवा तेवढी बौद्धिक प्रगती यांची नव्हती का, असा प्रश्न निर्माण होतो. किंवा हा कोरा कागद पाठवून चांगदेवांनी काही सांकेतिक व्यवहार केलाय का, असाही प्रश्न निर्माण होतो. बौद्ध दर्शनामध्ये शून्यवादाचे संस्थापक नागार्जुन यांच्या बाबतीमध्ये एक कथा आहे. असं सांगतात की त्यांना भेटायला एकदा आर्यदेव नावाचे एक विद्वान सज्जन आले. नागार्जुन आपल्या आसनावर बसले होते. सेवकाने येऊन सांगितलं, महाराज आर्यदेव नावाचे कोणीतरी एक सज्जन तुम्हाला भेटायला आले, तुमच्या भेटीची ते अनुज्ञा मागतायत, पाठवायचं भेटायला. नागार्जुनाने काय केलं माहितीये का? त्या शिष्याला सांगितलं, हा कटोरा इकडे घे. त्या कटोऱ्यामध्ये पाणी ओतलं आणि तो कटोरा भरून त्या आर्यदेवाकडे त्या शिष्याला पाठवलं, सेवकाला पाठवलं. तो सेवक तो पाण्याचा पूर्ण कटोरा घेऊन त्या आर्यदेवाकडे दाराच्या बाहेरच उभा केलं होतं, तिथं घेऊन गेला. त्यांनी जेव्हा पाहिलं की शुद्ध पाण्याचा हा कटोरा भरून यांनी आणलेला आहे, आर्यदेवाने काय केलं, आपल्या जवळची एक सुई घेतली आणि ती सुई त्या ठिकाणी त्या कटोऱ्यात टाकली आणि सांगितलं, तुमच्या गुरुजीकडे घेऊन जा, काय हरकत नाही. तो शिष्य गोंधळला पण गेला घेऊन गुरुजीकडे. गुरुजींनी जेव्हा पाहिलं की त्या कटोऱ्यामध्ये पाण्यामध्ये त्यांनी सुई टाकलेली आहे, ठीक आहे म्हटले, त्यांना घेऊन ये माझ्यासाठी, आता भेटायला घेऊन ये, चर्चा करायला घेऊन ये. काय कळलं याच्यामध्ये आपल्याला? तो शिष्यही गोंधळला. गुरुजी नेमके काय गोड बंगाल आहे माझ्या लक्षात आलं नाही. तुम्ही त्याला पाण्याचा कटोरा पाठवला, त्यांनी त्याच्यामध्ये सुई टाकली आणि ती पाहिल्यानंतर तुम्ही सांगता की त्याला माझ्याकडे घेऊन ये, माझ्याशी तत्वचर्चा करण्यासाठी तोच योग्य आहे. नेमकी याच्यामध्ये काय आहे? तेव्हा नागार्जुनांनी खुलासा केला, हे पहा, तो आर्यदेव त्याचं नाव मी ऐकून आहे, तो तत्वज्ञानाचा अभ्यासक आहे, तत्वचिंतक आहे, परंतु हा तत्वज्ञानामध्ये कुठपर्यंत मुरलेला आहे हे पाहण्यासाठी मी काय केलं, हा शुद्ध पाण्याचा कटोरा भरून पाठवलं. त्यातून हे दाखवलं की माझ्याकडचं ज्ञान हे शुद्ध आणि परिपूर्ण आहे, हे मी या माध्यमातून त्याला सांगितलं. आणि त्याने जेव्हा हे पाहिलं, मला असं वाटतं त्या आर्यदेवाच्या जागेवर दुसरा कोणी असता तर ते पिऊन टाकलं असतं पाणी. पहा, आपला आदर सत्कार इथंच केला म्हटले असते, नाही का? परंतु त्याने त्याच्यामध्ये सुई टाकून हे दाखवलं की तुमच्या शुद्ध आणि परिपूर्ण ज्ञानाच्या तळाशी मी कुशाग्र बुद्धीने प्रवेश केलेला आहे, हे त्यांनी सुई टाकून दाखवलं. हे जेव्हा मी पाहिलं तेव्हा माझ्याशी तत्वचर्चा करण्यासाठी तो योग्य आहे, म्हणून आता त्याला घेऊन ये. पुढे त्यांची तत्वचर्चा झाली. तसं चांगदेव महाराजांनी कोरा कागद पाठवून नेमकी असा काही भाव सूचित केला का? तसाही भाव या ठिकाणी सूचित होतो. चांगदेवांनी जर त्याच्यावर त्या कागदावर 4 ओळी लिहिल्या असत्या, तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठं राहता, तुमची उपासना काय, तुमची साधना काय, नाही का, तिकडे पाऊस पाणी कसं आहे, असे काही 4 ओळी जर लिहिल्या असत्या तर मला वाटतं ज्ञानोबरायांना त्याच्यावर लिहिण्यासाठी जागा राहिली नसती. तो कागद जरा काळा करून पाठवला असता तर त्याच्यावर काही लिहिता आलं नसतं. चांगदेव महाराजांनी कोरा कागद पाठवून 2 गोष्टी या ठिकाणी सूचित केल्या. या कोऱ्या कागदाप्रमाणे माझं अंतःकरण कोरं आहे
आणि दुसरी गोष्ट, तुमचं ज्ञान स्वीकारण्याची माझी तयारी आहे. हे दोन भाव यातून अधिक स्पष्ट होतात. आणि जेव्हा तो कोरा कागद निवृत्तीनाथ महाराजांनी पाहिला, ज्ञानोबारायांच्या हाती दिला. ज्ञानोबारायांनी सांगितलं, ज्ञानोबाराया, चांगदेवाला काहीतरी खाऊ पाठवा म्हटले आता या कागदावर. ज्ञानोबारायांनी तो कागद आपल्या हातामध्ये घेतला, लेखणी घेतली आणि त्याच्यावर 65 ओव्या लिहिल्या. तिथं एक ओवी ज्ञानोबाराय लिहितात, चांगया तुझीनी व्याजे माऊलिया श्री निवृत्तीराजे, स्वानुभव रसाळ खाजे दिधली लोभे. हे चांगदेवा, अरे तुझ्या लोभाने माझ्या माऊली श्री गुरु निवृत्तीनाथांनी स्वानुभवाचा हा रसाळ खाऊ तुला दिलेला आहे, तो तुला मी पाठवित आहे. स्वानुभव रसाळ खाजे खाऊ. इथं चांगदेव 65 हा ग्रंथ जो आहे त्याची ओवी संख्या 65 असल्यामुळे आणि विशेषतः ते पत्र चांगदेवांना उद्देशून असल्यामुळे त्याचं नाव आहे चांगदेव 65 असं त्याचं नाव. ज्ञानोबारायांनी त्या ग्रंथाचं नाव काय लिहिलं माहिती का तुम्हाला? ज्ञानोबारायांनी त्या ग्रंथाला नाव काय दिलेलं आहे? ज्ञानोबारायांनी त्या ग्रंथाला नाव दिलं स्वानंद जीवन. ते स्वानंद जीवन पे सुखिया होई. ज्ञानोबारायांनी पाळण्यात ठेवलेलं त्या ग्रंथाचं नाव आहे स्वानंद जीवन. परंतु चांगदेवांना उद्देशून ते पत्र असल्यामुळे आणि 65 ओवी संख्या असल्यामुळे आम्ही सरळ सरळ त्या चांगदेव 65 असं नाव दिलं आणि आजही तेच नाव प्रचलित आहे. हा चांगदेव 65 ग्रंथ आकाराने जरी लहान असला तरी तत्वाशयाने खूप महान आहे, मोठा आहे. आकाराने खूप लहान आहे तो. परंतु एक लक्षात ठेवा, हे पत्र कोणी लिहिलं आणि कोणासाठी लिहिलं या दोन गोष्टीचा विचार केल्यानंतर त्या ग्रंथाचं महत्व तुम्हाला कळेल. ग्रंथ लिहिणारे कोण आहेत? ज्ञानी यांचे राजे आहेत. ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी. 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 चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी. 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 चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबा दरुशने हरेबा. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबा दरुजने हरे सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा एकनाथ महाराज वर्णन करतात, ज्ञानोबराय नुसते ज्ञानी नाहीत, ज्ञानी यांचे शिरोमणी आहेत. तुकोबराय वर्णन करतात, ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव, ज्ञानी यांचे गुरु आहेत. पांडुरंग परमात्मा ज्यांचं वर्णन करताना ज्ञान चक्रवर्ती या शब्दात त्यांचा गौरव करतात. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाची समूर्ती. मला वाटतं एखाद्या मुलाला ज्ञानी होण्यासाठी वयाची किती वर्ष ओलांडावी लागतात? लहान मुलं असतात की नाही? आता लहान मुलं काय करतात? आईला उलट बोलतात,
आई वडिलांना काही बोलतात, लाथा मारतात, हे करतात. लोक काय करतात, जाऊ द्या अज्ञानी, जाऊ द्या अज्ञानी, त्याला कळत नाही असं लोक म्हणतात. हे न कळण्याचं जे वय आहे, ही अजानतेची जी अवस्था आहे, ही साधारणतः वयाच्या कितव्या वर्षापर्यंत असते? कितव्या वयापर्यंत असते? सांगा सांगा, तुम्हाला विचारतो मी, काय अडचण नाही बोलायला. ही अवस्था जवळजवळ 18 वर्षापर्यंत असते. कोणी 5 वर्ष मानेल, कोणी 7 मानेल, कोणी 10 मानेल, परंतु 18 वर्षापर्यंत का? कारण शासनाचा नियम आहे. तुमच्या आमच्या बोलण्यावर काय? एखाद्या लहान मुलाच्या नावावर जर समजा काही जमिनी प्रॉपर्टी असेल तर त्याला अज्ञान पालक म्हणून त्याच्या आईचं वगैरे कोणाचं ते नाव लावलं जातं. हे अज्ञान पालकत्व कुठल्या वर्षी कमी केलं जातं? 18 वर्षे पूर्ण झाल्या. मतदानाचा हक्क कुठल्या वर्षी मिळतो? 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळतो. ड्रायव्हिंग लायसन्स किती वर्षी दिलं जातं? 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर. म्हणजे 18 वर्षापर्यंत ते अज्ञानी समजायचं, 18 वर्षाच्या पुढे ज्ञानी होतं. बर, ही झाली एक सामान्य वयाच्या दृष्टीने कल्पना आहे. परंतु शिकण्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर आपण ज्ञानी कसं होतो? एखादा पुस्तक, एखादा ग्रंथ शिकल्यानंतर आपण आपलं अज्ञान दूर करतो नाही का? म्हणून शाळेमध्ये किती येतेला आहे, म्हणजे याने ज्ञानाचे किती टप्पे पार केले असा विचारण्याचा तो एक भाग असतो. जसं जसं आपण पुस्तकी ज्ञान संपादन करू तसं तसं आपलं अज्ञान कमी होतं. अध्यात्मामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा तीच गोष्ट आहे. जेवढे ग्रंथ आपण शिकलो तेवढं आपण आपलं अज्ञान काय केलं? कमी केलं. परंतु आपण ग्रंथ शिकून अज्ञान कमी केलं, ज्ञानी झालो. तसं ज्ञानोबर आहे, शिकले नाही ते मूळचेच ज्ञानी आहे. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणे, जे उपजताचं ज्ञानी आहे. म्हणून पत्र लिहिणारे जे आहेत ते ज्ञानी आहेत, तत्वानुभूती संपन्न आहेत. आणि ज्याला पत्र लिहिले ते कोण आहेत? जे 14 विद्या 64 कलेमध्ये निष्णात आहेत. 1400 वर्ष त्यांचं आयुष्य आहे. समाधीमध्ये ज्यांना यथार्थ आत्मानुभूती आलेली आहे, तेव्हा हा पत्राचा विषय किती गहन राहील याची कल्पना आपला करता येणार नाही. लक्षात ठेवा. ज्ञानोबरांनी त्या पत्राच्या आरंभीत चांगदेवांना आशीर्वाद देऊन टाकला. स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदाभासु दावी मग ग्रासू प्रगटला करी. हे चांगदेवा, तुझं कल्याण असो. जो लपोनी जगदाभासु दावी आणि मग प्रगटला ग्रासू करी. या पहिल्या ओवीमध्येच एवढं मोठं तत्वज्ञान साठवलेलं आहे, सामावलेलं आहे, त्याची कल्पना आपण करू शकतो. हा जो कोण आहे तो लपतो म्हणजे नेमकी काय होतं? कुठं लपतो तो? जगदाभास दाखवतो म्हणजे काय करतो? प्रगटल्यानंतर त्या ठिकाणी काय करतो? पुन्हा तो जगदाभास मावळला जातो. याचा जगताशी संबंध काय? पहिल्याच ओवीमध्ये ज्ञानोबरांनी त्याच्या बुद्धीला खूप मोठी चालना दिली. त्याचं कारण सांगू का तुम्हाला? योग्याला समाधीमध्ये जीवाच्या यथार्थ स्वरूपाची अर्थात आत्मतत्वाची अनुभूती मिळते. जगताच्या बाबतीमध्ये योगी जेव्हा समाधीमध्ये जातो तेव्हा तो क्रमशः कार्याचा कारणामध्ये लय करत करत समाधीमध्ये तो जातो असतो. म्हणून जगताचा लय करून तो समाधीमध्ये जातो आणि समाधीतून व्युत्थान झाल्यानंतर पुन्हा जगत त्याला जगद रूपाने दिसतं. ज्ञानाची गोष्ट यापेक्षा वेगळी आहे. ज्ञानी लोक जगताचा बाध करतात. बाध या शब्दाचा अर्थ दृढ मिथ्यात्व निश्चय करतात. दिसते काली ते मिथ्या आहे असा निश्चय त्या ठिकाणी करतात. जसं मृगजळ आपला दिसलं तरी मृगजळ हे खरं नाहीये, हे खोटं आहे, हे आभासिक आहे याचा आपला बोध होतो. तसं ज्ञानाला या जगताकडे पाहिल्यानंतर हे जगत मिथ्या आहे असा त्या ठिकाणी बोध होतो. परंतु भक्ताची गोष्ट मात्र अशी आहे, भक्त या जगतामध्ये सर्वत्र परमात्म्याचीच अनुभूती घेतात. भक्त आणि महात्मा. ज्ञानोबांनी त्याचं वर्णन केलं. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ.
हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भाव म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानी यातोची त्यानुसार वर्णन करतो. तेव्हा जगताचं यथार्थ स्वरूप योग्याला कळत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, आत्मा आणि परमात्मा एक आहे याचाही त्या ठिकाणी अनुभव नसतो. परमात्म्याचा आणि जगताचा संबंध तर बाजूलाच राहिला. म्हणून ज्ञानोबरायांनी पहिल्यांदा तो संबंध या ओळीमध्ये दाखवलाय, तो आविर्भाव तिरोभावाच्या माध्यमातून. जो लपोनी जगदाभास दावी, जो परमात्मा लपून जगदाभास दाखव. उपनिषदातलं उदाहरण तुम्हाला देतो. उपनिषदामध्ये असं उदाहरण दिलंय, दंतिनी दारू विकार्य दारू तिरोभवती. दंतिनी शब्दाचा अर्थ हत्तीन असा आहे. एका कलाकाराने खूप सुंदर लाकडाची हत्तीन बनवली. आपली संपूर्ण कला कौशल्य त्या ठिकाणी पणाला लावलं आणि त्या ठिकाणी ती हत्तीन विकण्यासाठी बाजारामध्ये. गरीब बिचारा तो कलाकार होता. ती हत्तीन बाजारामध्ये विकायची. त्यातून जे काही पैसे येतील त्या पैशाने काय करायचं की बाजार हाट करायचा, ते सामान घरी घेऊन यायचं, मग बायका मुलांना जेवण मिळणार. म्हणून तो मोठ्या उत्साहाने सकाळी सकाळी गेला बाजारामध्ये ती हत्तीन घेऊन, की सकाळी सकाळी चांगलं गिराईक मिळेल, पटकन आपला बाजार होईल आणि आपण लवकर लवकर घरी येऊ. हा त्याचा मुख्य उद्देश आहे. परंतु तिथं गेल्यानंतर बाजारामध्ये जेव्हा त्यांनी हत्तीन ठेवली, तुम्हाला माहिती असेल बाजारामध्ये 3 प्रकारचे वर्ग येत असतात. सकाळी सकाळी बाजारामध्ये येणारा जो वर्ग असतो ना, त्याला फक्त मालाची क्वालिटी पाहिजे असे लक्षात ठेवा. तो पैसे किती जातील याचा विचार करत नाही. शुद्ध माल, चांगला माल असा पाहिजे, ताजा माल त्याला पाहिजे, निवडक माल त्याला पाहिजे. तो पैशाचा विचार करत नाही, 4 पैसे जास्त जाऊ द्या पण माल चांगला मिळतो सकाळी सकाळी, म्हणून तो वर्ग सकाळी सकाळी येतो असतो. दुसरा जो वर्ग आहे तो थोडासा दुपार नंतर येतो, कारण त्याला माहिती आहे की दुपार नंतर थोडेसे भाव व्यवस्थित होतात, जरा ढिलं वातावरण होतं, मग जरा घासाघीस करून आपण पाहिजे तसा माल आपण घेऊ शकतो. म्हणून तो वर्ग काय करत असतो, दुपारी येत असतो. आणि त्याच्यानंतर शेवटचं 3 नंबरचं गिऱ्हाईक असतं पहा. ते कधी जात असतं, बाजार फुटायच्या टायमाला जात असतं नेमकी. कारण त्याला माहिती आहे की आता हे माल काय घरी घेऊन जाणार नाही, काय येतील त्या पैशात नाही का मोठे मोठे ढिगले करतात, 10 रुपयाला घेऊन जा, काही हरकत नाही. उगतच आपल्याकडे त्याला उगतं असं म्हणतात. काटा लावायचाच नाही, ढीग करतात जा, 10ला घेऊन जा, काही हरकत नाही. ते गिऱ्हाईक जे असतं का ते फक्त क्वांटिटीचं असतं, क्वालिटीचं गिऱ्हाईक नसतं. त्यांना गुणवत्तेशी काही घेणं देणं नसतं त्यांना. तेव्हा सकाळी सकाळी हा चांगला वर्ग बाजारामध्ये येतोय. गिऱ्हाईक आलं, त्यांनी विचारलं, हत्तीनीकडे पाहिलं, म्हटलं केवढ्याची हत्तीने? 1000 रुपये. 1000 रुपये एवढी महाग आहे? हो म्हटले 1000. गिऱ्हाईक यायचं, लोक यायचे, विचारायचे, पाहायचे, भाव विचारायचे, निघून जायचे. हत्तीला काही गिऱ्हाईक कोणी मिळेना. जेव्हा 11 वाजून गेले, 12 वाजत आले, तेव्हा त्याला वाटलं की आता 1 नंबरचे गिऱ्हाईक गेले, आता हे दुसरा वर्ग येणार आहे. कारण आता कलाकार लोक असतात, ते बुद्धिमान असतात, त्यांना परिस्थितीची जाण असते. 2 नंबरचे गिऱ्हाईक म्हणजे 2 नंबरचे म्हणजे नेहमी आपण वापरतो ते 2 नंबरचे नाही बरं का, दुसऱ्या क्रमांकाचा हा ग्राहक असं लक्षात घ्या. हा गिऱ्हाईक जेव्हा त्या ठिकाणी बाजारामध्ये आलं, हत्तीनीकडे पाहिलं, केवढ्याला हत्तीन? आता यांचे चेहरे पाहून याला भाव थोडा कमी करावा लागला. म्हटले 700 रुपये. एवढी महाग आहे? हो म्हटले 700. काहीतरी कमी नाही म्हटले 700. याच्यात काही परवडत नाही आम्हाला. लोक यायची, चौकशी करायची आणि 700 लावून धरले. लोक येऊन निघून गेले. व्यवहार झाला नाही. दुपारची जवळजवळ 4 वाजण्याची वेळ आली. 5 वाजत आले. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 3ऱ्या क्रमांकाचं गिऱ्हाईक येऊन ठेपले बाजारामध्ये आणि ते हत्तीनीकडे आले. का म्हटले केवढ्याला हत्तीन? आता त्यांचे चेहरे पाहून याला आणखी कमी किंमत करावी लागली. म्हणजे 500 रुपये. 500 रुपये? हो हो म्हटले. काही कमी जास्त नाही म्हटले 500 रुपये. त्याला पश्चाताप वाटला. सकाळीच 100-200 कमी करून 700-800 रुपये देऊन टाकलं असतं बरं झालं असतं. पण तो प्रकार असा आहे की 8 दिवस पुढच्या बाजारापर्यंत आपण वाट पाहू शकत नाही. कारण घरी आपले कुटुंबीय आपली वाट पाहतात. त्यांच्या पोटासाठी आपल्याला काहीतरी घेऊन जावं लागणार आहे. तेव्हा येईल त्या किमतीमध्ये आता ही हत्ती नाईलाजाने विकावी लागणार आहे. ते गिऱ्हाईक आलं. त्या एका गिऱ्हाईकाला बरं उक्तीच्याची किंमत सांगा ना. उक्ती मग आता हा काय मोजून सांगत होता का अवयवानुसार? उक्त घ्यायची सवय लागली असते. त्यांच्यासाठी नाही 500 रुपये. शेवटी त्यांनीही फक्त हत्तीनेला पाहून ते निघून गेले. प्रत्यक्ष हत्तीने ते घेतले नाही.
बाजार फुटला, वाईट वाटलं. एखाद्या कलाकाराच्या कलाकृतीचा जर समाजामध्ये त्याची किंमत केली गेली नाही, त्याला वाईट वाटतं की मी एवढे 4-5 दिवस रात्रंदिवस झटून तिला जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, अगदी हुबेहूब ती कलाकृती साकारलेली आहे, परंतु गिऱ्हाईक कसे आहेत की त्यांनी त्याला योग्य गिऱ्हाईक मिळालं नाही म्हणा, किंवा त्यांच्याकडे ती योग्यता नसावी, हत्तीन घेतली गेली नाही. नाईलाज झाला, ती हत्तीन त्यांनी उचलली रागाच्या भरामध्ये आणि जवळ शेजारी एक लाकडाची वखार होती, त्या लाकडाच्या वखारीवर घेऊन गेला. म्हटले, हो ही हत्तीन विकायची. म्हटले, घेता का? तो म्हटलं, ठेवा तर्जू काट्यामध्ये. तर्जू काट्यामध्ये? हो. म्हटले, आम्ही लाकडाचे व्यापारी, वजनाप्रमाणे काय होईल ते हिशोबाने देऊन टाकू, बाकी काय नाही. त्याचे डोळे भरून आले. लक्षात ठेवा, गोष्ट संपली. बाजारामध्ये जोपर्यंत ती हत्तीन उभी होती तेव्हा लोक तिच्याकडे हत्तीन म्हणून पाहत होते, लाकूड म्हणून पाहत नव्हते. आणि ज्यावेळी बाजार फुटल्यानंतर ती हत्तीन तो लाकडाच्या दुकानामध्ये घेऊन गेला तेव्हा त्या दुकानदाराने त्याच्याकडे हत्तीन म्हणून पाहिलं नाही, काय पाहिलं? लाकूड म्हणून पाहिलं. म्हणून जोपर्यंत बाजारामध्ये ती हत्तीन होती तोपर्यंत हत्तीन या कलाकृतीचा आविर्भाव होता, लाकडाचा तिरोभाव होता. आणि त्या लाकडाच्या वखारीवर दुकानामध्ये गेल्यानंतर आता लाकडाचा आविर्भाव झाला, हत्तीने या कलाकृतीचा तिरोभाव झाला. ही गोष्ट कशासाठी सांगतोय मी? या पहिल्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी जगताचा आणि परमात्म्याचा संबंध या माध्यमातून स्पष्ट केलाय. जो लपोनी जगदा भासू दावी, जो परमात्मा लपतो या शब्दाचा अर्थ तो तिरोहित होतो, त्यावेळी जगत जगद रूपाने दिसतं, जगताचा आविर्भाव. आणि जेव्हा तो परमात्मा प्रगट होतो अर्थात परमात्म्याचा आविर्भाव होतो तेव्हा त्या ठिकाणी जगत तिरोहित होते. चांगदेव महाराज गडबडून गेले, नेमके काय भानगडे, हा संबंध कसा लावायचा, हा आविर्भाव तिरोभाव नेमके कसा प्रकार आहे? तरी पण त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी ती पत्र वाचलंच असेल. ज्ञानोबांनी अतिशय खूप सुंदर विवेचन त्याच्यामध्ये केलेलं आहे. बहु जव जव होय तव तव काहीच न होय, काही न होनिया आहे आघवाची जो. प्रगटे तव तव दिसे, लपे तव तव आभासे, प्रकटना लपाला असे न खोमता जो. या ओव्या अतिशय त्या ठिकाणी खूप मोठ्या विस्ताराच्या ओव्या. ज्ञानोबांनी दृष्टांत दिला की ज्याप्रमाणे सोन्याच्या अलंकारामध्ये सोनं अलंकाराच्या रूपाने परिणत होतं, त्याप्रमाणे या जगतामध्ये तो परमात्मा नटलेला आहे असं ज्ञानोबा त्या ठिकाणी सांगतात. सोने सोनेपणा उणे न येताची झालेली ने, तेवी नवी चिता जग होणे अंगी जया. सोनं जेव्हा अलंकार दशेला जातं तेव्हा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव येत नाही. म्हणजे त्याचं सुवर्णत्व असेल, त्याचं वजन असेल, त्याचा कस असेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कमीपणा येत नाही. आणि ते सोनं काय होतं? अलंकार रूपामध्ये परिणत होतं. सोने सोनेपणा उणे न येताची लेणे झाले, तेवी न वेचिता जग होणे अंगे जया. ज्ञानोबा वर्णन करतात त्याप्रमाणे त्या परमात्म वस्तूमध्ये कुठल्याही प्रकारचा वेच न होता ते परमात्म तत्व जगत रूपाने नटलं जात. शंकराचार्य सुद्धा मला वाटतं विवेक चूडामणीमध्ये का अपरोक्षानुभूतीमध्ये सांगितलंय, सुवर्णात जायमानस्य सुवर्णत्वंच शाश्वतम, ब्रह्मणो जायमानस्य ब्रह्मत्वंच तथा भवेत. आचार्यांनी तिथं ती गोष्ट मान्य केलेली आहे. सुवर्णात जायमानस्य, सुवर्णापासून तयार झालेला जसा अलंकार आहे त्याच्यातलं सुवर्णत्व हे शाश्वत असतं, त्याप्रमाणे ब्रह्मणो जायमानस्य, ब्रह्मापासून तयार झालेल्या या जगतामध्ये ब्रह्मत्व सुद्धा शाश्वत आहे असा आचार्यांचा तिथला भाव आहे. इथं ज्ञानोबा ते उदाहरण देतात. सोने सोनेपणा उणे न येताची झाली लेणी, तेवी न वेचिता जग होणे अंगी जया. कल्लोळ कंचुक न फिडिता उघडे उदक, तेवी जगीशी सम्यक स्वरूप जो. परमाणुच्या मंदिया पृथ्वीपणी न वची जीवाया, तेवी विश्वस्फूर्ती या झाकविना. कल्लोळ कंचुक न फिडिता उघडे उदक, समुद्राचं उदाहरण देतात. समुद्रावर जेव्हा अनेक प्रकारच्या लाटा असतात, समुद्राच्या लाटा हेच कोणी अंगरखा समुद्राने अंगावर घातलेला आहे असं ज्ञानोबा यांची कल्पना आहे बरं का.
मग आता माणसांचा देह जर पाहायचा असेल तर अंगरखा आंघोळीला काढल्याशिवाय त्याचा देह दिसत नाही. तसं समुद्राचं जर आपलं अंग पाहायचं असेल तर मग या लाटाचं अंगरखा बाजूला काढल्याशिवाय समुद्र दिसणार नाही का? असं करावं लागेल का? आपला लाटेचा अंगरखा बाजूला काढावा लागेल आणि मग समुद्राचं दर्शन होईल. कल्लोळ कंचुक न फेडिताची उघडे उदक. त्यानंतर सांगतात लाटा बाजूला काढायची गरज नाही. लाटा आहे तो समुद्र आहे, तेच पाणी आहे. लाटा म्हणजे काही वेगळा पदार्थ नाहीये. समुद्रापेक्षा वा पाण्यापेक्षा तो भिन्न पदार्थ नाही. तेवी जगीशी सम्यक स्वरूप जो. तसं ज्ञानोबा वर्णन करतात या जगतामध्ये माझा साक्षात्कार करून घेण्यासाठी ह्या जगताचा बाध करा, जगताचा निराश करा, किंवा जग परवते सारोनी पाहिजे माते तैसे नव्हे आघवे मीच. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा वर्णन करतात जगाला बाजूला करा, परत सारा, आणि मग माझा तत्वाचा साक्षात्कार करून घ्या. ही गोष्ट, ही भूमिकाच तशी मुळात चुकीची. ज्ञानेश्वरीमध्ये भगवंत खेद व्यक्त करतात. हे आत बाहेरी मी कोंदले जग निखिल माझी ओतले परी कैशे कर्म तया आड आले जे मीची नाही म्हणती. हे जग आत बाहेर मीच मी खचून भरलेला आहे. श्रुतीच्या भाषेत सांगायचं म्हणजे ओतश्च प्रोतश्च, ओत प्रोत अशा स्वरूपात ते बघ. गीतेमध्ये ज्ञानोबा वर्णन करतात मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाई. ज्ञानोबांनी तिथं उदाहरण सोन्याच्या मण्याचं दिलंय. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले तैशी म्या जग धरली सभा ही अभ्यंतरी. सोन्याचे मणी करावेत आणि सोन्याच्याच दोऱ्यामध्ये ते ओवावेत. आतही सोनं आणि बाहेरही सोनं. तसं या जगतामध्ये आतही तेच परमतत्व आहे आणि बाहेरही तेच परमतत्व आहे. ज्ञानोबांनी आणखी पुढे उदाहरण दिलं. कळांचिनी पांघुरणे चंद्रमा हरपोणीने का वन्ही दीपपणे आननो हे. कळांचिनी पांघुरणे, चंद्रावर आपण पाहतो की नाही, शुक्ल पक्षामध्ये कळा दिसतात, कृष्ण पक्षामध्ये एक एक कळा कमी कमी होत जाते. चंद्राच्या ठिकाणच्या ज्या कला आहेत प्रतिपदेची कला अगदी छोटीशी कोर असते. द्वितीयेला एक कला आणखी वाढते, तृतीयेला एक कला वाढते, एक एक कला कला वाढून जाऊन पौर्णिमेच्या दिवशी तो चंद्र आपला पूर्ण दिसतो. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राने पूर्ण कला अंगावर धारण केलेली आहे, बरोबर ना. मग आता अंगावर या कळाचं पांघरून चंद्रम्याने घातल्यामुळे आता चंद्रमा त्यात झाकलेला आहे का? कळाचीनी पांघरुणे चंद्रमा हरपोणीने किंवा वन्ही दीपपणे आननो हे. विस्तव जो आहे, अग्नी आहे, तो दिव्याला लावल्यानंतर आता विस्तव लपला गेला असं म्हणता येईल का? दिव्याच्या रूपाने त्या ठिकाणी तोच आहे. तसं ज्ञानोबांनी आरंभी परमात्म्याचा आणि जगताचा जो महत्वाचा संबंध आहे तो चिद्विलासवादाच्या भूमिकेवरून चांगदेवांना उपदिष्ट केला. अतिशय महत्वाची गोष्ट. मी सांगितलं चांगदेव काय तुमच्या आमच्यासारखा सामान्य अधिकारी नव्हता की मल घालवा, विक्षेप घालवा, नाही का, मग आवरण निवृत्त्यर्थ साधन चतुष्टय संपन्न बना, मग श्री गुरूंच्या पुढे बसा, नाही का, मग विवेक काय, वैराग्य काय, समाधी षटक काय, मुमुक्षुत्व काय, त्याच्या भानगडीत पडा, नाही का. असा तो अधिकारी होता का? उच्च कोटीचा तो अधिकारी होता. म्हणून ज्ञानोबा त्याला उपदेश करताना सुद्धा उच्च कोटीचा श्रेष्ठ प्रतीचा उपदेश करतात. खूप मोठा ग्रंथाचा आशय 65 ओव्या जरी असल्या तरी अर्थाच्या दृष्टीने विस्तार त्याचा खूप मोठा असेल. ज्ञानोबा पुढे त्या ठिकाणी अनेक दृष्टांताच्या माध्यमातून जगताचा आणि परमात्म्याचा संबंध चांगदेवांना सांगतात. पुढे ज्ञानोबा असं वर्णन करतात की हे पहा चांगदेवा, तुला जसं वाटतंय की मला भेटावं तसं मलाही असं वाटतं की तुला भेटावं. तुझ्या अंतःकरणात जशी माझ्या भेटीची आतुरता आहे, जिज्ञासा आहे, तसं तुझ्या भेटीसाठी सुद्धा सखया तुझेनी उद्देशे भेटावया जीव उल्हासे की सिद्ध भेटी विसकुशे ऐसया बिहे. चांगदेवा, तुला जसं वाटतंय ना मला भेटायचं तसं मलाही वाटतं तुला भेटायचं, परंतु माझ्या मनामध्ये तुझ्या भेटीची जेव्हा कल्पना निर्माण होते तेव्हा सिद्ध भेट विस्कळीत होते असं मला वाटतं. सिद्ध भेट विस्कळीत होते असं मला वाटते. ही सिद्ध भेट काय आहे?
ती विस्कळीत कशी होते? आपण जेव्हा एकमेकांना भेटतो ते देहाने भेटतो का स्वरूपाने भेटतो? कशी भेटतो? आपण जेव्हा एकमेकांच्या समोर येतो, एकमेकांना भेटतो, तेव्हा देहाने भेटतो का स्वरूपाने भेटतो? देहाने भेटतो. आता ज्ञानोबा आहेत त्या ठिकाणी स्वरूपस्थ आहेत. कल्पना करा, चांगदेव महाराजही स्वरूपस्थ आहेत. आणि जेव्हा दोघांना एकमेकाला भेटायचं म्हणजे देहरूपाने भेटावं लागेल की नाही? मग देहरूपाने भेटायचं म्हटल्यानंतर स्वरूपथ असणारी, आत्मरूपाने असणारी जी सिद्ध भेटी आहे ती विस्कळीत होणार नाही तर काय आहे? कारण एकमेकाला देहाने भेटल्यानंतर माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आपण आपल्या आत्माकार वृत्तीतून बाहेर आल्याशिवाय देहरूपाने भेट होऊ शकत नाही. आत्माकार वृत्तीचा परित्याग करावा लागेल, देहावर यावं लागेल. मग समोरून ते आले, मग नमस्कार चमत्कार काय काय असेल त्या ठिकाणी पुढचं होईल. याचा अर्थ असा आहे, स्वरूपाकार झालेली जी वृत्ती आहे ती सिद्ध भेटीस अनुरूप आहे. परंतु या ठिकाणी तू माझ्याकडे आल्यानंतर किंवा मी तुझ्याकडे आल्यानंतर ही सिद्ध भेट विस्कळीत झाल्याशिवाय राहणार. ज्ञानोबाने त्या ठिकाणी अनेक प्रकारची उदाहरणं दिले. लवण पानियाचा थाऊ माझी निगोनी गेली पाहू तव तेची नाही मा काय घेऊ माप जळा. खूप सुंदर उदाहरण दिलंय. ज्ञानोबा सांगतात की एकदा मिठाच्या खड्याने असं ठरवलं की समुद्राची खोली किती ती पाहिजे. कोणी ठरवलं? मिठाच्या खड्याने ठरवलं. मग आता कुठल्या समुद्राची खोली पाहता? या अलीकडच्या बंगालचं उपसागर, हिंदी महासागर हे नको, प्रशांत महासागरामध्ये जाऊ. तो जरा मोठा समुद्र आहे, खोल आहे. एका बोटीने ते मीठ तिथं गेलं आणि त्या समुद्राच्या मध्यावर गेल्यानंतर त्या बोटीतून उडी टाकली मिठाच्या खड्याने. कशासाठी? समुद्राची खोली पाहण्यासाठी. मला सांगा किती वेळाने ते वर येईल खोली सांगायला? समुद्र एवढा खोल आहे हे माप सांगायला तो मिठाचा खडा किती वेळाने वर येईल? ज्ञानोबा सांगतात, लवण पाणी याचा थावो माझी रिगोनी गेले पाहू तव तेची नाही मा काय घेऊ माप जळा. अरे बाबा चांगदेवा, तो मिठाचा खडाच पाण्याशी एकरूप होऊन जातोय, जलमय होऊन जातो. आता तो त्या ठिकाणी पाण्याची खोली त्या ठिकाणी सांगायला वर येऊ शकत नाही. ज्ञानोबाने अशी मार्मिक उदाहरणं खूप दिले पहा मिठाचे. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी होयचे ना माघारी परती जशी. ज्ञानोबा सांगतात की एका कलाकाराने मिठाची हत्तीन तयार केली. गणपतीमध्ये वगैरे असे लोक करतात की नाही, वेगवेगळ्या कलाकृती अशा. मिठाची हत्तीन तयार केली. आता त्या मिठाच्या हत्तींची मिरवणूक काढायची होती. मग त्या लोकांनी कार्यकर्त्यांनी अरे म्हटले ती हत्तीन धुवून घ्या ना, तशी मिरवणूक कशाला काढायची, फारशी नको, धुवून आंघोळ घालून घेतली पाहिजे. मग मिठाची हत्तीन धुण्यासाठी मग ते मंडळ काय केलं की असं नदीच्या कडेला घाटावर घेऊन गेले असले हत्तींना. पाण्यात नेऊन ती हत्तीन मांडली. इकडून कोणी पाणी मारतंय, तिकडून पाणी मारतंय, चोळायला सुरुवात केली. आता पाण्यामध्ये मिठाची हत्तीन उभी केल्यानंतर ते पाय विरघळायला लागले खालून. कार्यकर्ते म्हटले अरे हत्तीन बसायची वाटतं, बसू द्या काय हरकत नाही, जरा व्यवस्थित आंघोळ घालता येईल आपला, काय हरकत नाही. आणि आंघोळ घालायला सुरुवात केली. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी होयची ना माघारी परत जैशी. ज्ञानोबा सांगतात ते ज्याप्रमाणे पुन्हा माग येऊ शकत नाही त्या रूपामध्ये येऊ शकत नाही. कारण काय? नोहे सारिता निराळी लवण मिळविता जळी तो खोबऱ्यावर निघत. आणखी गोष्ट सांगतो. ज्ञानोबा सांगतात एका कलाकाराने मिठाची मासोळी तयार केली. मिठाची मासोळी. आणि एक योगी होते, त्याने आपल्या मंत्रशक्तीने काय केलं की त्या मासोळीला जिवंत केलं. मासोळी कशाची? मिठाची. आणि पुन्हा ती जिवंत झालेली. मग आता त्या मासोळीला जिवंत ठेवण्यासाठी पाण्यात ठेवायचं की पाण्याच्या बाहेर ठेवायचं? कुठे ठेवावं लागेल? लक्षात आले ना? मासोळी कशाची आहे? मिठाची आहे. आणि ती जिवंत केली. मग त्या मासोळीला जिवंत ठेवण्यासाठी पाण्यात ठेवावं लागेल का पाण्याच्या बाहेर ठेवावं लागेल? पाण्यात जर ठेवलं तर मिठाची असल्यामुळे तिथं ती राहणार नाही. आणि पाण्याच्या बाहेर जर ठेवलं तर ती जिवंत असल्यामुळे तिथं जिवंत राहणार नाही. मग ठेवायचं कुठं? लवणाची मासोळी जरी झाली जिव्हाळी तरी जळी ना जळा वेगळी न जी जेवी. कुठं ठेवायचे? माऊलीनं जाऊन विचारा.
ज्ञानोबरांची कल्पना शक्ती आपण कल्पना नाही करू शकत, आपली बुद्धीची झेप तिथपर्यंत जाऊ शकत नाही. इथं ज्ञानोबराय वर्णन करतात, बाबा चांगदेवा, ज्याप्रमाणे लवण अर्थात मिठाचा खडा पाण्याची खोली पाहण्यासाठी पाण्यात गेल्यानंतर तो नष्ट होतो, पाण्याशी एकरूप होतो, पाण्याचं माप तो कसं घेणार आहे, तसं जेव्हा मी तुला भेटण्यासाठी प्रवृत्त होतो किंवा तू मला भेटण्यासाठी प्रवृत्त होतो, तेव्हा आपल्यातला मीच नष्ट होतोय, तेव्हा आता भेट व्हायची कशी. खूप उच्च कोटीची तत्वानुभूती आहे. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगायचं म्हणजे हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायचे, या गोष्टी केवळ अनुभूती गम्य आहेत, बोलण्याच्या या गोष्टी. पुढे चांगदेव महाराजाला ज्ञानोबराय उपदेश करतात, अरे बाबा तुझं यथार्थ स्वरूप काय आहे, तू नेमका कोण आहे, तुला ओळख आहे का. तया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा, चांगया मज तुझा आपणयाचा बोलू ऐके. तया पुत्र तू वटेश्वराचा. या ओवीतून ज्ञानोबराय चांगदेव महाराजांना तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात की ते जे परमतत्व आहे त्याचा तू पुत्र आहे, म्हणजे त्याचा तू अंश आहे. रवा जैसा कापुराचा, चांगया मज तुझ आपणयाचा बोल ऐके. अरे बाबा, मी तू आपण याच्या विषयीची जी भाषा आहे ही नीटनेटकी समजून घे. खूप मोठं वर्णन चांगदेव 65 मध्ये विस्ताराने त्या ठिकाणी केलेलं आहे. चांगदेव 65 मध्ये आणखी एक विषय हाताळला, तो म्हणजे दृश्य विवेक हा विषय हाताळला. दृश्य काय आहे, द्रष्टा काय आहे, द्रष्ट्याचा दृश्याशी संबंध काय, या विषयाची सुद्धा विस्ताराने चर्चा तिथं झाल्यामुळे काही काही अभ्यासकांनी चांगदेव 65 नाव दिलं, ते म्हणजे दृग्दृश्य विवेक असंही नाव त्या ठिकाणी दिलं. आपणची आपुला पोटी, आपण या दृश्य दावीत उठी, द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडते. इथं द्रष्टा काय करतो, द्रष्टा आपणच आपल्या पोटामध्ये आपण या दृश्य दाबीत उठी. आपणच तो काय होतो, द्रष्टा बनतो आणि आपल्याच पोटामध्ये म्हणजे आपल्या स्वरूपामध्ये आपल्यालाच दृश्य दाखवतो उठतो. आणि मग काय करतो तो द्रष्टा, पाहणारा, दृश्य ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि दर्शन त्याचं जे घडतं, हे त्रिपुटी तो त्या ठिकाणी उभारत असतो. परंतु ही जी त्रिपुटी आहे, ही त्रिपुटी सुद्धा कल्पित आहे, वास्तविकता त्याच्यामध्ये नाही. म्हणून ज्ञानोबराय त्या ठिकाणी पुढे वर्णन करतात, दृश्य जे धवा नाही तेथे दृष्टी घेऊन असे काही, आणि दृश्य विना काही द्रष्टृत्वासे. ज्ञानोबराय सांगतात, दृश्य जे धवा नाही, त्या दृश्याची जेव्हा आपण समीक्षा करतो, दृश्याच्या यथार्थ स्वरूपाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा दृश्य हे वास्तविकरित्या दृश्य नसून ते परमात्म स्वरूप आहे हे लक्षात आल्यानंतर मग द्रष्टा कोण आहे, तोही परमात्म रूपच आहे. मग हे दृश्य कशावरून, हा द्रष्टा कशावरून, दृश्य संपलं. मग दृश्य जर संपलं तर दृश्याच्या सापेक्ष द्रष्ट्याकडे आलेलं जे दृष्टृत्व आहे ते कुठपर्यंत तग धरून राहणार आहे. दृश्य जेधवा नाही तेधवा दृष्टी असोनी असे काही, आणि दृश्य विना काही द्रष्टृत्वाशे, दृश्याशिवाय दृष्टृत्व कसं राहील. म्हणून दृश्याच्या अभावामुळे दृश्याच्या सापेक्ष द्रष्ट्याकडे आलेलं द्रष्टृत्व निवृत्त होतं आणि मग त्या ठिकाणी दोन्हीची आणि दर्शनासह दृष्टीची एकरूपता होऊन केवळ एका तत्वाची सिद्धी होते. हे ज्ञानोबराय त्या ठिकाणी तिथं दाखवतं. ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधेचे जे ज्ञान ज्ञानोबरांनी त्या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. जिथं ज्ञातृत्वही नाही, जिथं ज्ञेयत्व नाही, म्हणून या दोघांच्या विरहित असं जे शुद्ध केवळ चिन्मात्र स्वरूप आहे, ज्ञानमात्र स्वरूप आहे, त्या स्वरूपाची सिद्धी त्या ठिकाणी करतात. पुढे ज्ञानोबराय आणखी वर्णन करतात आणि चांगदेव महाराजांना उपदेश करतात. बोलीची बोल ऐकीजे, स्वादेची स्वाद चाखीजे, का उजीवडे देखीजे उजेडा जेवी, सोनियावर कल सोनी जैसा, का मुखामुख हो अरिसा, तुझं मज संवाद तैसा चक्रपाणी. अरे बाबा चांगदेवा, हा संवाद कसा आहे, हा संवाद जो आहे, बोलीची बोल ऐकीजे. आपण शब्द ऐकतो ते कशाने ऐकतो, कानाने ऐकतो की नाही. इथं श्रवणीची बोल ऐकीजे असं नाही म्हटलं, बोलीची बोल ऐकीजे. ही कल्पना पहा, शब्द हे शब्दानेच कसे ऐकायचे. स्वादेची स्वाद चाखीजे,
स्वादानेच स्वादाचा स्वाद घ्यायचा. आपण स्वाद घेतो ते कशाने घेतो? जिभेने. एखादा आंबा आहे, आंब्याचा स्वाद आपण जिभेने घेतो. पण तिथं ज्ञानोबा वर्णन करतात स्वादानेच स्वाद घ्यायचा. स्वादेची स्वाद चाखीजे का उजेडी देखीजे उजेडा जेवी, किंवा प्रकाशानेच प्रकाशाला प्रकाशित करावं किंवा पाहावं. सोनी आवरकल सोनी जैसा का मुखामुख ओ आरिसा, चांगया मज तुझं मज संवाद तैसा चक्रपाणी. हे चांगले वा, तुझ्यातला माझ्यातला संवाद जो आहे तो त्या योग्यतेचा आहे. सखया तुझीनी उद्देशे भेटावया जीव उल्हासे, की सिद्ध भेटी विसकुशी ऐशिया बिही. घेऊ पाहे तुझे दर्शन तव रूपा येऊ पाहे मन, तेथ दर्शना होय अवजतन ऐशे गमो लागे. हे चांगदेवा, मलाही असं वाटतं तुझी भेट घ्यावी, परंतु भेट घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर रूपा येऊ पाहे मन. बरोबर की नाही? मन रूपाला येऊ पाहे. याचा अर्थ काय? एरवी मन हे स्वरूपस्थ असतं, परंतु तुझ्या भेटीची कल्पना केल्यानंतर ते रूपा येऊ पाहे मन. मनाचं रूप कोणतं आणि मनाचं स्वरूप कोणतं आहे? मनाचं रूप कोणतं आहे? संकल्प विकल्पात्मक मन हे पुण्याचं रूप आहे. संकल्प विकल्प करणं हे काय? त्या ठिकाणी मनाचं रूप आहे. आणि मनाचं स्वरूप काय? विठ्ठल रखुमाई जय जय. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई विठ्ठल रखुमाई. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई विठ्ठल रखुमाई. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई.